हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनल. याचं नाव आहे कॅप्चर लाईफ. सो आजची सकाळ एकदम मस्त आहे. पहिला भाग तर तुम्ही पाहिलाच असेल. थोडा थकवा होता पण रात्री तरी पण झोप नाही लागली. थकवा हा तो आपल्या मुंबई गोवा हायवेमुळेच होता, बाकी काय नाही. आणि समोर जिथे आम्ही थांबलो आहे ना, तिकडचा व्ह्यू बघा काय मस्त आहे. समोरच समुद्र आहे, इथून वॉकिंग डिस्टन्स आहे ह्या इथून, आणि त्याच्या लेफ्ट साईडला देऊळ आहे. सो आता हे सगळं आपण एक्सप्लोअर करणारच आहोत. पण देवळात जायचं तर जरा आपल्या पद्धतीत प्रॉपर गेलं पाहिजे. सो पहिलं देऊळ करणार आणि त्यानंतरचे प्लॅन्स कसे आहेत ते तुम्हाला चालता चालता आपण सांगूच. ओके चलो. सो आता पटकन देवळात जाऊया आणि कसा रूट आहे देवळाकडचा जायचा तेही तुम्हाला दाखवतो. चला. सो कधी पण मंदिरात जातो ना तर मी पायीच जातो, आणि मेन म्हणजे चप्पल वगैरे काय घालत नाही. असं पण आपल्याला तिकडे जाऊन काढायचीच असते. सो मग विचार केला इथूनच का होईना. आणि आमच्या रूमपासून ना देऊळ एकदम जवळ आहे. बीच पण एकदम मस्त आहे. सकाळी सगळी गर्दी भरपूर होती बीचला, बट आधी आम्ही ठरवलं आधी आपण देवळात जाऊया फ्रेश होऊन, आणि इथे छान वडापाव पण भेटतो, तो पण खाऊया. कालभैरवचं दर्शन करायचं, नंतर हरिहरेश्वर आणि परत कालभैरव. सगळ्यात पहिलं आपल्याला काळभैरवाचं दर्शन करायचं आहे, आणि मग हरिहरेश्वर, आणि मग परत काळभैरव. आता ह्या मागचा इतिहास थोडा आपण जाणून घेऊच, बट आधी देवाचं दर्शन करूया. क्षेत्र हरिहरेश्वर दक्षिण काशी यांची पुढीलप्रमाणे माहिती मी देत आहे. माझं नाव संतोष कृष्णा लांगी. हरिहरेश्वर प्रथम दर्शन काळभैरचं झालं. काळभैरच्या बाजूला देवी आहे ती योगमाता योगेश्वरी देवी, कुठल्याही कार्याला सफल करणार. नंतर शंकरचा रक्षक नंदिकेश्वर आणि कार्तिक स्वामीचा बहुवा गणपती ते दर्शन घेऊन त्या ठिकाणी त्यांचे द्वारपाल उभे आहेत ते जय आणि विजय यांची परमिशन काढून त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वती यांचे दर्शन घेऊन परत कालभैरचं दर्शन घ्यायचं. म्हणजे मी आलो आहे, मी जात आहे आणि माझ्या दर्शनाचा फलप्राप्ती लाभावा ही ईश्वरच्यांनी प्रार्थना. हे दर्शन पूर्ण झालं. या ठिकाणी सोमस्तुती प्रदक्षिणा आहे. ही सोमस्तुती प्रदक्षिणा म्हणजे पहिलं स्थान आहे ते विष्णूचं स्थान, ते विष्णुपद, नागतीर्थ, सूर्यतीर्थ, चक्रतीर्थ आणि पांडवतीर्थ. पांडवांनी या ठिकाणी आई वडिलांचं पिंडदान केलेलं आहे म्हणून ही दक्षिण काशी, त्याला दक्षिण काशी असं संबोधलं जातं. आणि अगस्त्य मुनीने याची स्थापना केली. सविस्तर माहिती आहे ती स्कंद पुराणामध्ये आहे. स्वतः इथे हरिहरेश्वरचं देऊळ आहे, आणि काळभैरवानंतर तुम्हाला इथे हरिहरेश्वरचं दर्शन घ्यायचं.
सो आता प्रदक्षिणाचा मार्ग इकडूनच आहे, देवळाच्या मागून. सो ही जी परिक्रमा आहे ही आपल्याला करायला लागते. तिथे विष्णू देवताचं फुटप्रिंट आहे. सो देवळाच्या मागूनच आपल्याला प्रदक्षिणेसाठी इथूनच मार्ग आहे. हा असा वर जातो मार्ग, तो तुम्हाला दाखवतोच. पण जाता जाता साईडने बघा समुद्राचा व्ह्यू पण एकदम भारी आहे. माहिती आपल्याला काकांनी दिली ती एकदम छान होती, अशी उत्तम अशी माहिती होती. त्यांनी असं सांगितलं की आता आपण जी प्रदक्षिणा घालतो आहे, जेव्हा आपण खाली उतरू तिथेच एक 2 पावलावर विष्णू देवताचं पावलाचे ठसे आहेत. सो तेही आपण पाहणार आहोत. समुद्र काय मस्त दिसतोय, सुंदर असं कोकण, सुंदर असं समुद्र. सो भास्कर, कसा वाटला एक्सपिरियन्स? खूप छान. खूप छान ना. म्हणजे कोकणामध्ये तू फर्स्ट टाईम आला की? फर्स्ट टाइम. फर्स्ट टाईम आला. फर्स्ट टाईम कोकणात आला आहे, बट त्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो छान होता. आणि जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिली त्या काकांनी, ती कशी वाटली ऐकून? बरं. एकदम मस्त. सो हे जे मी तुम्हाला सांगत होतो हे विष्णुपद आहे. आता इथून आपलं नाव काय? अनुराग. सो ह्यांनी आपल्याला हे दाखवलं. आपण भरपूर शोधत होतो या गोष्टी, आणि इथे जसं ते सांगतायत गायत्री तीर्थ आहे. सो आता आपण इथून ट्राय करू आतमध्ये जायला. आता आपण इथून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. सो हे तुम्ही तीर्थ येऊ शकता. एक छोटंसं कुंड आहे हे बघा, हे असं आहे वरपर्यंत. सो इथे तुम्ही येऊन हे तीर्थ पिऊ शकता. एक छोटंसं कुंड आहे, त्याच्यामध्ये ते तीर्थ जमलेलं आहे. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी आपल्याला नितीन सांगतोय. सो ती ऐका, त्यांनी मला सांगितली, बट तुमच्यापर्यंत नाही, त्याच्या तोंडूनच जाऊ दे. आपण जसं आतमध्ये गाभाऱ्याला आकार आहेत, म्हणजे पिंड ब्रह्मा विष्णू महेश पार्वती असं लिंगरूपाने आहेत, तसं त्या डोंगराला आकार आहेत. ब्रह्मा विष्णू महेश पार्वती असं लिंगरूपाने आहेत, तसं ते आपल्या ह्याला डोंगराला आकार आहेत तसे. ओके. हां, हे पार्वती डोंगर, हे ब्रह्म्याचं डोंगर, हे जे आपण प्रदक्षिणा मारतो ते ब्रह्म्याचे. हे पायऱ्या चढून खाली उतरायला वगैरे जे आकार दिसतं असं ते तिकडे बाहेर बीचच्या तिकडे गेलं तर जसं गदा असते हनुमंताची, तसे ते आकार दिसतो बघा. तिकडून जसं बघितलं तर आकार दिसतात. आता मी जिथे थांबलोय तिथेच हे पण असतात. आता ह्यांनी आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिली ती खूप छान होती, काहीतरी वेगळं. जिथे जिथे आपण जातो ना तिथे तिथे काहीतरी नवीन ऐकायला भेटतं आपल्याला. आणि आम्ही जिथे थांबलोय तो पण एक्सपिरियन्स खूप छान आहे. माणसं खूप गोड आहेत, भरपूर कोऑपरेट करत आहेत. आता इथून दिघ्यापर्यंत आपल्याला कोस्टल रोड भेटेल, सो तोही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल माझ्याकडून. ओके. सो आता पुढचा प्रवास करूया. भरपूर भूक लागली आहे, सो आम्ही वाट बघतो. एक साधारण आता 12 वाजलेत, एक 12:30ला ताटावाड्याला घेतील. सो तेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. खूप छान पद्धतीमध्ये ते लोक मांडतात या सगळ्या गोष्टी, आणि त्या बघण्यासारख्या आहेत. सो कधीही इकडे आलात तर इथे यायला विसरू नका. नंदनवन म्हणून या जागेचं नाव आहे, एकदम बीचला लागून आहे. सो आता हे काय पेड प्रमोशन नाही आहे, बट आपली माणसं पुढे गेली पाहिजेत, हेच एक उद्देश आहे माझा. हाच एक उद्देश आहे माझा की आपली माणसं पुढे गेली पाहिजेत. त्यामुळे जास्तीत जास्त का होईना ह्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोचवा. फक्त एवढंच आहे की आपण पर्यटक म्हणून येतो, सो आपण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. इथे कुठेही निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. आपल्यामुळे निसर्ग ला काही हार्म झाला नाही पाहिजे, ह्याची काळजी आपण घ्यावी. ओके. सो चला मग आता आपण जेवायला जाऊया.
आणि बघूया जेवणामध्ये आज काय आहे. सो काल आपण रात्री जे जेवण जेवलो एकदम चविष्ट जेवण होतं ते कुठे बनतं, जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मी तुम्हाला एक किचन टूर देईल त्यांचा. सो आत्ता आपण त्यांना भेटणार आहोत ज्यांची ही संकल्पना आहे. या कशा पद्धतीमध्ये हे सगळं मॅनेज करतात ते आपण बघणार आहोत. ताट त्याने एक सुंदर असं ताट सजवलं आहे, ते आधी तुम्हाला दाखवतो. सो हे आजचं आपलं जेवण आहे. सोलकढी आहे, भात आहे, पापड, चपाती, ताक, कोबीची भाजी आहे, मुगाची भाजी आहे आणि डाळ आहे आणि लोणचं आहे. काल रात्री आपण जेवलेलो ते मोदक होतो आणि ते ह्यांनीच बनवलं. सो ह्यांनीच ते मोदक बनवलेले एकदम छान सुंदर असे मोदक होते आणि चव एकदम मस्त होती. सो नमस्कार, आपलं नाव बघू. माझं नाव मोहिनी श्रीकृष्ण जोशी. अच्छा, छान असं जेवण होतं जे आम्ही काल जेवलो. म्हणजे माझ्यासोबत माझा मित्र पण आलेला. आता मी कोकणातला आहे त्याच्यामुळे आपल्याला जेवणाची चव तर आहेच, पण ज्या पद्धतीमध्ये तुम्ही ते बनवलं ना ते एकदम सुंदर होतं. म्हणजे तुमचं जे प्रेम होतं ते त्याच्यातून दिसून येत होतं. तुम्ही आम्हाला जरा माझ्या प्रेक्षकांना जरा माझ्या सबस्क्रायबर्सला जरा थोडंफार तुमच्याबद्दल सांगाल का? हां, हे आम्ही 2013 पासून सुरू केलं जेवणाचं. पहिलं फक्त लॉजिंगच होतं, राहण्याची सोय, आणि आता 2013 पासून इथे सुरू केलं. मी माझी सुनबाई आहे, असं आम्ही दोघी घरी करतो आणि सगळं हे घरगुतीच आहे. शेतात आमचं भात तयार होतं त्यामुळे त्याचा भात होतो. कडधान्य सगळे शेतातलेच आहेत. ताक वगैरे सगळं घरचंच आहे, बाहेरचं विकत शक्यतो नाही. सोलकढी पण घरीच करतो आणि आम्ही दोघींनी मिळून करतो सगळं हे जेवण. आमच्या साथीदार पोळ्या करणाऱ्या. हो, लोकांना हॉटेलपेक्षा घरगुती जास्त आवडतं. आम्ही घरीच सगळे मसाले पण घरी करतो, भातही आमचा घरी आहे, त्यामुळे त्यांना घरची चव जास्त आवडते. ओके, आता तुम्ही कधी आलात हरिहरेश्वरला आलात तर इथे नंदनवनला व्हिजिट करा. इकडचं जेवणाची चव घ्या. खूप छान सुंदर असं जेवण आहे आणि मला अशी आशा आहे की तुम्ही जेव्हा पण याल तेव्हा इकडे नक्की याल, ह्यांना भेटा. तुम्हाला जे घरगुती जेवण पाहिजे ना ते तुम्हाला इथेच सापडेल. आता आपण जेवूया. छान असं जेवण आहे, मला पण भूक भरपूर लागली. सो त्या जेवणाची चव घेऊया आणि आपला पुढचा प्रवास चालू करूया. ओके, चलो. सो पुरणपोळी पण आहे. सो जे याचं कसं मस्त तूप टाकून त्याच्यावर खायचं आहे आपल्याला. आता आम्ही निघतो आहे, सगळी तयारी झाली आहे. हे आपले 2 साईडला बॅग जाणार, हे गार्ड्स आहेत, हे थाई पाऊच आहे. सो ते आहे. कॅमेरा चार्ज होतं आहे, ते झालं. पटापट सगळं लोड करायचं आणि निघायचं. आता इथेच हा प्रवास आपला आता संपतो. निसर्गाच्या सानिध्यामध्ये ब्लॉग एंड करतो आहे. छान असं व्ह्यू, थोडी मजा घेतो. चलो देन, बाय, टेक केअर, सी यू, लव यू ऑल, कीप स्माइलिंग अँड हॅव अ नाईस डे. बट लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर्स होणार आहेत. असंच भरभरून प्रेम द्या. 2024मध्ये आपले 1000 सबस्क्रायबर्स, 1000 यूट्यूब फॅमिली आपली झाली पाहिजे आणि असेच नवीन ब्लॉग्स तुमच्यापर्यंत मी आणण्याचा प्रयत्न करीन. ओके, चलो देन, बाय, टेक केअर, सी यू, लव यू ऑल, कीप स्माइलिंग अँड हॅव अ नाईस डे.